आता 7/12वर नाव नसलं तरी त्याला रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तसंच कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभही मिळणं सुलभ होणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, 12 विधेयकांना मंजुरी, विरोधकांच्या गदारोळाने कामकाजावर परिणाम। नदी जोड प्रकल्पाद्वारे राज्यातील दुष्काळावर मात करणार मुख्यमंत्री फडणवीस, मंजुरीनंतर पुढील वर्षी काम सुरू। पवन सौर ऊर्जेची संधी तरीही शासनाकडून दुर्लक्ष, टंचाईच्या पार्श्वभूमीवर अभ्यासकांचा सवाल, उडणचल जलविद्युत प्रकल्पाबाबत स्पष्टीकरणाची मागणी। इथेनॉल विक्रीने ओलांडला 800 कोटींचा टप्पा, एकूण वितरणात 36% वाटा धान्यापासून तयार केलेल्या इंधनाचा। माझ्या व्यंग्यावर बोलून आनंद मिळत असेल तर जरूर टिंगलटवाळी करा। मनोज जरांगे यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर। 7/12वर नाव नसल्याने शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणा, सर्वांना कर्जमाफी व शासकीय योजनेचा लाभ मिळावा। रायगडातील विसर्ग चक्रीवादळग्रस्त 205 कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी, मंत्रालय बैठकीबाबत मंत्री गोगावले यांनी दिली माहिती। माथेरानकरांची मागणी, आमदाराची भेट आणि तरीही गाळ उपसा रखडला। शालोट लेकप्रश्नी सत्ताधाऱ्यांमध्ये विरोधाभास, 5 कोटींची निधी मंजूर होऊनही कामाला मुहूर्त नाही। 7 तालुक्यात तुटीचा पाऊस, धरणांच्या लाभक्षेत्रात नसल्याने गावातील पिके धोक्यामध्ये। जिल्ह्यातील राहुरी, श्रीमानपूर, शेलगाव, नेवसानगर अशा 7 तालुक्यात आतापर्यंत तुटीच्या पावसाची नोंद आहे। राहुरी तालुक्यात सर्वात कमी 23.8% पाऊस झाला आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। तुटीच्या पावसामुळे धरणांचा लाभक्षेत्रात नसल्याने गावातील खरीप पिके धोक्यात आली आहे। पाथर्डी बाजार समितीत कांदा 3,500 रुपये, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रानडुकरांच्या कळपाने ऊस पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, वन विभागांचे बंदोबस्त करावा। चिंचोली तालुका शिळला येथील गावाच्या पूर्वेकडून डोंगर परिसरातून येणाऱ्या रानडुकराच्या कळपाने गावाखालील शिवारातील ऊस शेतीचे मोठे नुकसान केले आहे। त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे। पर्यटन विकास प्रत्यक्षात व्हावा, कोयनासह पाटण तालुक्यातील पर्यटन विकास कागदावर नको, दृश्य अदृश्य पर्यटन केंद्र विकसित होण्याची गरज। कराड तालुक्यातील दूध भेसळखोर एफडीच्या रड्ड्यावर गोवागावी छुप्या पद्धतीने भेसळीचा संचय, नागरिकांना माहिती देण्याचे आव्हान। मुद्रांक विक्री प्रक्रियेत मनमानी, 500चा स्टॅम्प कुठे 520 तर कुठे 550 रुपयांना। 970 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकांची लागवड, पिंपळगाव रेणुकाई परिसरातील चित्र, सोयाबीनचे पीक बहरले। जिल्ह्यासाठी 4.35 कोटींचा निधी मंजूर, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रलंबित घरकुलांच्या कामांना मिळणार गती। पावसाने सोयाबीनला संजीवनी, ईट परिसरातील अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। सोयाबीनच्या नुकसान भरपाईसाठी मोर्चा, धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी आक्रमक, भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन। आष्टी परिसरात वाघाचा वावर, 3 ऑगस्टला आढळल्या पाऊलखुणा, माणसावर हल्ला नसला तरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। बारुड येथील मानावर धरणावर पाऊस रुसला, कंधार, ऑगस्ट महिन्यात धरणात केवळ 57% पाणीसाठा उपलब्ध आहे। शक्तीपीठ मोजणी पथला पिटाळले, शेतकरी झाले आक्रमक, आमदार संतोष बांगर देखील मैदानात। शहरात E20 पेट्रोल कार सुसाट, 4 महिन्यात खप 36,530 वर। RTOकडे 2024-25 मध्ये 3,885 तर 2025-26 मध्ये तब्बल 74,601 वाहनांची नोंदणी। इथेनॉल मिश्रणामुळे कारच्या मॉडेल्समध्ये बदल, पारंपरिक पेट्रोल वाहनाच्या मागणीत मोठी घट, पेट्रोल वाहन बाजार संपत नसून त्याचे स्वरूप बदलले। आता घर बसल्या करा पिकानुसार खत बुकिंग, रांगा, काळा बाजार, बनावट खते बंद, गुणनियंत्रक अधिकारी लक्ष ठेवणार। 15 ऑगस्टपासून ही पद्धत लागू होणार आहे। आता तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रण विभाग यावर लक्ष ठेवणार आहेत। अतिरिक्त साठा, काळा बाजार, रांगा यावर नियंत्रण येणार आहे। तक्रार असेल किंवा QR कोड प्रमाणे खत न दिल्यास कृषी विभागात तक्रार करा।
जिल्ह्यातील 2 लाख ग्राहक गॅसवर ई-KYC साठी 2 दिवस बाकी. सबसिडीला स्थगित होण्याची ग्राहकांना धास्ती. व्यावसायिक दर लागू शकतात. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.